नमस्कार, मी विद्या शेळके, एक टॅक्सी ड्रायव्हर. आज मी निघाले होते अहिल्यानगरवरनं आणि मॅडमनी खूप छान असे गुलाबाचे फुलं दिलेले होते मला. आणि मला जायचं होतं आता शिर्डीला पिकअप होता माझा. सकाळी मी 7 वाजता निघाले होते, 9चा पिकअप होता. पण बघूया, आपण सगळ्यात आधी तर हायवेला लागायचं महत्त्वाचं होतं. त्यानंतर मला तर पुढे CNG कुठे भेटेल कुठे नाही. आणि ह्या रीलमध्ये शेवटपर्यंत लक्ष देऊन तुम्ही व्हिडिओ बघा. मी तुम्हाला ह्या व्हिडिओत प्रॉपर शिर्डीमध्ये CNG पंपाचा ॲड्रेस दिलेला आहे. म्हणजे जे कोणी तुमचे CNG कार यूज करत असतील आणि ते डेली शिर्डीला येत असतील तर त्यांना ही रील नक्की शेअर करा, खूप उपयोगाची आहे. मी अंकुश भाऊंच्या इथं आले, त्यांच्या इथं गाडी पार्किंगला लावली शिर्डीमध्ये. आणि नंतर म्हटलं सगळ्यात आधी मला दर्शनाला जायचं होतं. ताईंनी गुलाबाचे फुलं दिलेले, तेही बाबांना व्हायचे होते. तर मी इथं गाडी पार्क केली आणि मला निघायचं होतं लगेचच शिर्डी साईबाबाच्या दर्शनासाठी. शिर्डीत आल्यानंतर आणि बाबांचं दर्शन घेतलं नाही असं होणार नाही. बाबाच्या कृपेने खूप मोठी झालेली आहे मी, म्हणजे बाबाच्या आशीर्वादाने. बाबा प्रत्येकालाच म्हणतात ना, आठवड्यातून असे 4-5 वेळेस बोलवत नाही भेटायला. पण मी स्वतःला खरंच खूप भाग्यवान समजते की बाबांचं नेहमी दर्शन होतं. आणि शिर्डीत आल्यानंतर चावडीमध्ये आणि द्वारका माईला मी बाहेरून का होईना दर्शन घेतल्याशिवाय जात नाही. तर मी चावडीला आले, खूप वेळ बसले शांतपणे. आणि त्यानंतर तिथं शूट वगैरे करणं अलाउड नव्हतं, तर मी बाहेरूनच जे काय होतं शूटिंग केली आणि मारुतीचं दर्शन घेतलं. आणि त्यानंतर लगेचच मला निघायचं होतं CNG भरण्यासाठी, कारण की पिकअप परत थोडंसं लेट होणार होतं. पॅसेंजरना कॉल केला क्लाइंटला, त्यानंतर त्यांनी सांगितलं की मॅम 9 बजे अभी जस्ट हम लोग उठे, हमें लेट हो गया, तो अभी आप 11 बजे आइए. म्हटलं ठीक आहे, थोडा वेळ मिळाला आहे, CNG भरूया आणि कार वॉश पण करून घेऊया. मग मी माझी जिथे अंकुश भाऊंची पार्किंग असते तिथं आले. तिथं अंकुश भाऊंच्या ऑफिसच्या बाहेरून गाडी परत घ्यायची होती मला, घेऊन लगेचच CNG भरायला निघायचं होतं. तर सगळ्यांना, जेवढे पण T परमिट कारवाले, जे कोणी CNG यूज करत असतील, स्पेशली त्यांच्यासाठी हा व्हिडिओ. आपण लगेचच पिंपळखेड रोडला निघालो आणि तिथं फक्त 1 किलोमीटरच्या अंतरावर हा CNG पंप आहे. म्हणजे शब्द सांगू शकत नाही मी. 220चा प्रेशर होता. ज्या वेळेस मी CNG पंपावर गेले त्यावेळेस CNG पाहून इतका आनंद झाला मला, इतका आनंद झाला. म्हटलं एकदाचं ऐकलं बाबांनी. शिर्डीमध्ये पण CNG आता सावळी विहीरला जाऊन भरायची गरज नाही बरं का. आता पुन्हा तुम्हाला इथे तिथे धावपळ करायची गरज नाही. पिंपळखेड रोड, ह्या रोडवर हा भारतचा CNG पंप आहे. आणि प्रेशर पण खूप जास्त असल्यामुळं चांगल्यापैकी CNG बसतो. गर्दी तर अजिबातच नव्हती. श्री साई कृपा पेट्रोल पंप इथे हा CNG पंप आहे. कधीही या आणि इथे CNG भरा. हे स्कॅनर तिथल्या ग्रुपचं आहे. झूम करून थांबवून जर व्हिडिओ तुम्हाला घेता आला तर नक्कीच घ्या. CNG भरला आणि थेट निघाले वॉशिंग करायला. वॉशिंग पण ह्याच रोडवर होतं, पंपापासून फक्त 500 मीटरच्या अंतरावर वॉशिंग करायला आले. वॉशिंग करताना एक गोष्ट लक्षात आली की इथले जे वॉशिंग करणारे जेवढी पण हे मुलं होती तेवढी मला इंस्टावर फॉलो करतात, माझे व्हिडिओ पाहतात. सगळ्याच मुलांनी अप्रतिम माझी गाडी धुवून दिलेली होती. खूप छान सर्विस होती. ह्या वॉशिंग सेंटरला पण फक्त 1च महिना झालेला होता. वॉशिंग सेंटर स्टार्ट होऊन नवीनच आहे. आणि खूप चांगल्या म्हणतो ना आपण, चांगल्या रेटमध्ये एक चांगल्या क्वालिटीचं तुम्हाला इथे सर्व्हिसिंग मिळणार आहे. आणि कार स्पा म्हणून सर्व्हिस सेंटरचं नाव आहे. आणि मला ते नाव पण खूप आवडलं. आत्तापर्यंत हेअर स्पा वगैरे ऐकलेलं, फर्स्ट टाईम कार स्पा म्हणून ऐकलं. नंतर त्यांनी माझी गाडी छान अशी धुवून दिली, व्यवस्थित पुसून दिली. खूप मस्त सर्विस होती.
त्यानंतर म्हटलं चला आता यांची जर गाडी व्यवस्थित धुवून वगैरे झालेली असेल, पुसून वगैरे झालेली असेल, इंजन खोलून पाहिलं, इंजनवर पण हवा मारून दिली व्यवस्थित, पुन्हा पूर्ण इंजन क्लीन करून दिलं, वायपरमध्ये पाणी टाकून दिलं. प्रत्येक वॉशिंग सेंटरला ह्या सगळ्या गोष्टी करून दिल्या जात नाही, पण इथे खूप कॉम्प्लिमेंटरी कामं करून दिलेली होती मला. आणि त्यानंतर म्हटलं गाडी परत एकदा चेक करावं. खूप छान सर्विस होती, थँक्यू दादा. त्यांना हाय बाय केला आणि लगेचच निघाले माझ्या पिकअप पॉईंटला. पिकअप पॉईंट पण होतं ते भक्ती निवासच्या मागे, त्यामुळं मग लगेचच म्हटलं आपण पिकअप पॉईंटला जावं, कारण की बरोबर त्यांनी मला 11चा टायमिंग दिलेला आणि मी 11 वाजता पोहोचले, पण तरीसुद्धा पॅसेंजर 11:30ला निघाले. ऑलरेडी त्यांनी 9चा टायमिंग पिकअपचा दिलेला, नंतर 11, नंतर 11:30. फायनली लोकेशनवर पोहोचले. त्यांना सांगितलं की आतमध्ये जायचं आहे. ते म्हणे इकडं नको येऊ, तिकडून या म्हणे मॅडम. म्हटलं ठीक आहे वो, चला. मग इकडे आलो. मी काका म्हणे आता तुम्ही तिकडं गाडी लावा, इकडं नका लावू. म्हटलं ठीक आहे, तुम्ही जसं म्हणाल तसं. पॅसेंजर पिकअप केले आणि लगेचच निघाले समृद्धीच्या दिशेला. आणि म्हटलं चला पॅसेंजरला आता बसूनच घेतलेलं आहे, आपण पण आता पुढच्या दिशेला सुरुवात करू. सुरुवात करण्याचं म्हणजे साईबाबांचं परत एकदा बाहेरून दर्शन घेतलं शिर्डीमध्ये आल्यानंतर. आणि आल्यानंतर पण बरेच वेळेस असं माझं व्हायचं की मी दर्शनासाठी इच्छा खूप असायची, पण माझं जाणंच होत नव्हतं. पण आता खूप वेळेस असं होतं शिर्डीत आल्यावर मी दर्शन घेतल्याशिवाय जात नाही. कमीत कमी चावडी किंवा द्वारका माईचं तरी दर्शन बाहेरून म्हणतो ना मुखदर्शन तरी घेतलं तरी खूप समाधान वाटतं. त्यानंतर मग लगेच समृद्धीला लागलो. समृद्धीला लागल्यानंतर ह्या रोडला पण असं होतं की आता मला वाटलं पॅसेंजर खूपच शांत दिसतात तर कदाचित झोपून वगैरे जातील, पण अजिबात नाही, खूप ॲक्टिव्ह होते पॅसेंजर. नंतर लगेच माझ्या भावाची गाडी दिसली. लॉकडाऊनमध्ये आमची ओळख झालेली होती आणि त्यावेळेस माझी गाडी वैजापूरला लागलेली आणि हाच तो माझा भाऊ ज्यांनी माझा खूप चांगला पाहुणचार केला होता, त्यावेळेस खूप मदत केलेली. आणि 6 वर्षानंतर तब्बल आम्ही भेटलो. खूप आनंद झाला. तो चालला होता SMBTला आणि त्याला त्याच्या कामानिमित्त आणि मी कोइन्सिडेंटली आम्ही भेटलो होतो, म्हणजे योगायोग आमची भेट होती ती. त्यानंतर इगतपुरीला आलो. तिथं त्यांना वॉशरूमला वगैरे जायचं होतं. त्यांना म्हटलं जावा तुम्ही, या फ्रेश होऊन मग लगेच निघू आपण टनलकडे. त्यांना ह्या टनलची पूर्णपणे माहिती दिली. 10 किलोमीटरचा टनल आहे, खूप छान आहे, आतमध्ये नेटवर्क वगैरे काही चालत नाही. त्यांनी पण शूट केलं आणि टनलचं खरंच कौतुक करावं तेवढं कमी. महाराष्ट्रातली म्हणतो ना आन बान शान, खरंच तसा हा टनल आहे, महाराष्ट्रातली शोभा आहे. त्यानंतर आम्ही आमनेला आलो आणि लगेच एक्झिट घेऊन आम्हाला लागायचं होतं मुंबई आग्रा हायवेला. मुंबई आग्रा हायवेला लागताच म्हटलं आता ट्रॉफिक लागणारच. आणि माझा बऱ्यापैकी CNG इथपर्यंत आला होता आमनेच्या टोलपर्यंत. त्यानंतर पेट्रोलवर गाडी लागली. जो शिर्डीत मी CNG भरला होता तोच CNG इथपर्यंत मला पुरला पूर्णपणे. आणि प्रेशर खूप चांगला मिळालेला होता, त्यामुळं खूप चांगला CNG बसलेला गाडीमध्ये, एक 9.25 किलो. नंतर कल्याणला आले. कल्याणलाही CNG भरून घेतला आणि लगेच म्हटलं चला आता सगळ्यात आधी पॅसेंजरला ड्रॉप करूया. ड्रॉप लोकेशन तुम्हाला सांगायचं राहिलं होतं. ड्रॉप लोकेशन लांब कुठे नव्हतं आणि माझ्या घरापासून एक मोजून 2 किलोमीटरच्या अंतरावर होतं. मुलुंडला देवी दयाल रोडला मला त्यांना बस डेपोच्या समोरच्याच बिल्डिंगमध्ये मला सोडायचं होतं. त्या रोडला बस डेपो आहे, त्याच्या अपोजिट देवी दयाल रोडवर एक गार्डन आहे, नाना नानी पार्क म्हणून. त्या पार्कच्या समोरच्या बिल्डिंगमध्ये त्यांचा ड्रॉप होता. मुलुंडमध्ये पोहोचले बाळराजेश्वर मंदिराजवळ. ह्या सिग्नलवरनं हे त्रिशूळ आणि वरचा डमरू आणि त्याच्यावरचं ओमचं अक्षर इतकं छान दिसत होतं. नंतर लगेच पुढं आलो, पॅसेंजर ड्रॉप केले आणि मी निघाले माझ्या घरी. पॅसेंजर खूप खुश होते आणि दीपालीताईंचे, पुण्याचे दीपालीताई आहे, त्यांचे पॅसेंजर होते. दीपालीताई थँक्यू सो मच. आणि चला तुम्हालाही असा प्रवास करायचा असेल तर नक्की गाडी बुक करा. थँक्यू, धन्यवाद, गुड बाय.